सर्वांना नमस्कार. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला VPRP सर्वे SHG लाईव्हलीहूड लेवलबद्दल माहिती सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला तुम्ही आपला यूजर ID आणि पासवर्ड आपल्या तालुका कार्यालयातून घेऊन NRLM VPRP ॲप अपडेट करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला SHG लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटी पेज ओपन होणार आहे, ज्यामध्ये सर्व गट तुम्हाला दिसतील. एक एक गट निवडून त्यामध्ये माहिती कशी भरायची ती सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण एका गटाची निवड करूया. निवड केल्यानंतर गटातील महिलांची नावे तुम्हाला दिसतील. सर्वांची प्रोफाईल तुम्हाला भरायची आहे. यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला मेंबर प्रोफाईल, दुसरा लाईव्हलीहूड प्लॅन्स आणि तिसरा लाईव्हलीहूड रँकिंग. हे तिन्ही माहिती तुम्हाला भरायची आहे. सुरुवातीला तुम्हाला मेंबर्स प्रोफाईल भरायची आहे. पहिले महिलेची माहिती आपण भरण्यास सुरुवात करूया. त्या महिलेच्या नावावर टच करून आपण त्याचे माहिती भरण्यास सुरुवात करतो. तर या ठिकाणी आलेलं आहे की घरातील विद्यमान वर्तमान उपजीविका उपक्रम. या निवडलेली महिला आहे, तिचं उपजीविकेचा उपक्रम काय आहे तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर, शेती संबंधित तिचा उपक्रम आहे का, किंवा इतर शेती आधारित काही उपक्रम असतील तर ते आपण निवडू शकतो. पशुधन असेल, महिलेकडे पशुधन असेल तर त्याचीसुद्धा आपण या ठिकाणी निवड करू शकतो. NTFC उपक्रम म्हणजे वन आधारित उपक्रम जर असतील तर ते ह्या ठिकाणी आपण निवडू शकतो. त्याचबरोबर खाली लघु उद्योग, बिगर शेती, कौशल्य उपक्रम आहेत. महिला अशा उपक्रमामध्ये सुद्धा असेल, म्हणजे तिच्याजवळ कुठल्याही प्रकारचं दुकान असेल तर ह्या ठिकाणी आपण त्याची निवड करू शकतो. तर ह्या ठिकाणी मी 3ही ऑप्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये कसे भरायचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर जेव्हा आपण ह्या ॲग्रिकल्चरसाठी टिक केली तर त्याच्या खालच्या चौकटीमध्ये आपल्याला एकूण वार्षिक उत्पन्न लिहायचं आहे. महिलेला असणारं एकूण वार्षिक उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं आहे. कृषीमध्ये त्या महिलेला असणारं उत्पन्न आपल्याला लिहिणार आहोत. ज्या महिलेची माहिती तुम्ही भरत आहात त्या महिलेला विचारून तिला येणारं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न ह्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. कृषीचं आपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पशुधनामार्फत तिला जे काही वार्षिक उत्पन्न मिळत असेल ते ह्या ठिकाणी आपण लिहित आहोत. त्याचबरोबर तिच्याकडे असणारं एखादे दुकान असेल, गिरण असेल, शिवणकाम असेल, ब्युटी पार्लर असेल, अन्य कुठल्याही प्रकारचं तिच्याजवळ जर व्यवसाय असेल, हे पशुधन आणि शेती सोडून, तर त्या ठिकाणी सुद्धा तिचं येणारं वार्षिक उत्पन्न हे आपल्याला लिहायचं असेल. तिचा छोटा उद्योग असो किंवा मोठा उद्योग असो, तो आपल्याला या ठिकाणी त्याचं वार्षिक उत्पन्न लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे या नावावर टच करायचे आहे. तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला येतं की घरासाठी पिके, ते कृपया निवडा. तर या ठिकाणी आपल्याला कडधान्य, तृणधान्य, तेलबिया असे भरपूर असे ऑप्शन येतात. तर या ठिकाणी आपण कडधान्य याची निवड करतोय. तर कृपया निवडावर आपण जेव्हा टच करतो तेव्हा भरपूर असे आपल्याला ऑप्शन येतात. तर या ठिकाणी आपल्याला या यादीमध्ये आपले नाव आहे त्या नावाला तुम्ही निवडायचं आहे, नाहीतर एनी अदर स्पेसिफाय म्हणून आपण ते निवडू शकतो. या ठिकाणी मी एक निवडलेलं आहे. तर हे बघा, त्याची एक नंबरमध्ये नोंद झालेली आहे. तर प्रत्येक वर्षीचा पीक हंगाम, तर या ठिकाणी आपण जे घेणारं पीक आहे तर त्या पिकाचे आपण किती हंगाम घेतो
एक हंगाम घेतो की 2 हंगाम घेतो, ह्या ठिकाणी ते भरणं अपेक्षित आहे. जर आपण या पिकाचे 2 हंगाम घेत असेल तर 2 सिलेक्ट करायचं आहे, नाहीतर 1 हंगामासाठी आपण या ठिकाणी हंगाममध्ये 1च ठेवणार आहोत. तिसऱ्या नंबरला आहे लागवडीखालील क्षेत्र. तर जे आपण पीक निवडलेलं आहे त्या पीक किती क्षेत्रामध्ये आपण ते घेत आहोत, एकरमध्ये घेत आहोत, तर त्या महिलेच्या माहितीनुसार, दिलेल्या माहितीनुसार त्या एकरचं आपण टाकायचं आहे, किती एकर आहे ते टाकायचं आहे. चौथ्या नंबर म्हणजे सिंचन स्रोत, की हे जे पीक आहे ते कुठल्या स्रोतामार्फत त्यांना सिंचन हे केलं जातं आहे. तर तुम्ही या ठिकाणी तलाव, कालवा, पर्जन्यावर अवलंबून किंवा इतरही तुम्ही टाकू शकता. तर जे काही ती महिला सांगेल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी भरायचं आहे. तर या ठिकाणी आपण पर्जन्यावर अवलंबून हे ऑप्शन निवडणार आहोत. तर 5 नंबरमध्ये येतं आहे की माती चाचणी. इथे लिहिलं आहे की मागील 1-2 वर्षात माती परीक्षण केले. जर केले असेल मागील 1-2 वर्षामध्ये त्याने जर माती परीक्षण केलं असेल तर यस करायचं आहे, नाहीतर आपण त्याला रिकामच ठेवू शकतो. 6 नंबरमध्ये आहे शेतीसाठी पायाभूत सुविधा आणि उपक्रम उपलब्ध. शेतीसाठी जे काही आहेत का आपल्याकडे काही उपकरणे आहेत की आपल्याकडे पायाभूत सुविधा आहेत, तर मी इथे पायाभूत सुविधा निवडतोय आणि खाली आहे कृपया निवडा. तर आपल्याकडे कुठले पायाभूत सुविधा आहेत तर ह्या ठिकाणी आपल्याला त्याची नोंद करायची आहे, त्या महिलेच्या माहितीनुसार नोंद करायची आहे. तर इथे मी बोरवेलची सिलेक्शन करतोय. तर इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने ही माहिती ॲग्रिकल्चरची पहिली माहिती भरून झालेली आहे. तर या ठिकाणी इथं आपण याला जतन करा हे ऑप्शन निवडून पुढे हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर आपण ॲग्रिकल्चर झाल्यानंतर पशुधनामध्ये आलेलो आहोत. तर पशुधन आपण निवडलेलं आहेच. तर त्या कृपया निवडामध्ये आपल्याला या ठिकाणी पशुधनाचे ऑप्शन येतात की आपल्याकडे कुठल्या प्रकारचं पशुधन आहे, त्या महिलेकडे कुठल्या प्रकारचं पशुधन आहे. या ठिकाणी डेअरी असतील, मत्स्य असतील, मेंढी असतील किंवा पोल्ट्री असतील किंवा खाली शेळीपालनसुद्धा आहे. तर या ठिकाणी तुम्ही कुठल्याही एक निवडू शकता. तर या ठिकाणी मी शेळीपालन निवडत आहे. तर किती पशुधन, त्या महिलेकडे किती शेळ्या आहेत हे या ठिकाणी तिचा आकडा लिहायचा आहे की 10 आहे, 20 आहे. तर या ठिकाणी मी 10 घेत आहे. तुमच्याकडे 2 नंबरमध्ये तुमच्याकडे पशुधनासाठी आधारभूत पायाभूत सुविधा आहेत का, पायाभूत सुविधा आहेत का, तर यस असतील तर यस करायचं आहे, नसतील तर आपण या ठिकाणी नो करायचं. तर या ठिकाणी मी पायाभूत सुविधा यस करतोय. तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुमच्याकडे उपलब्ध मालमत्तेची स्थिती कशी आहे, म्हणजे आपल्याकडे जी काही मालमत्ता आहे ती कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे, म्हणजे ती ॲडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायर्ड आहे का, इन अ गुड कंडिशन म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये आहे, किंवा तिसरा नंबर आहे की नीड रिपेअरिंग म्हणजे त्याला दुरुस्तीची गरज आहे. तर या ठिकाणी मी गुड कंडिशन हे सिलेक्ट करतोय. 4 नंबरमध्ये आपल्याला लिहिलं आहे की वैद्यकीय पशुवैद्यकीय सहाय्य उपलब्ध आहे का, आपल्या गावापासून जवळच पशुवैद्यकीय सहायता आहे का, डॉक्टर्स आहेत का, दवाखाना आहेत का, असतील तर आपण इथं यस किंवा नो हे ऑप्शन निवडायचं आहे. तर मी या ठिकाणी यस निवडतोय. 5 नंबरमध्ये आहे पूरक खाद्य प्रक्रिया केलेले खाद्य पशुधनासाठी चारा उपलब्ध आहे का. तर चारा उपलब्ध असल्याशिवायच आपण पशुधन करतो, त्यामुळे चारा उपलब्ध आपण यस करतोय. 6 नंबरमध्ये पशुसंवर्धनाच्या आवश्यक पायाभूत सुविधा आणि उपकरणे त्या आहेत का, उपकरणे आहेत का किंवा पायाभूत सुविधा आहेत का. तर पायाभूत सुविधा मी इथे सिलेक्ट करतोय. तर कुठल्या आहेत कृपया निवडा म्हणतायत ते. तर इथं मग तुमच्यासाठी काय आहे, कामाचे शेड, कुंपण, शेळी शेड किंवा निवारा. तर ह्या ठिकाणी मी काय करतोय, शेळी शेड निवारा हे म्हणून सिलेक्ट करतोय. पुन्हा इथे जतन करा याच्यावर क्लिक करतोय आणि त्यानंतर पुढे हे ऑप्शन निवडायचं आहे.
बरोबर आहे. आता आपलं पशुधनाचं झालेलं आहे. तर तिसरा ऑप्शन आपण जे निवडलेलं होतं, लघु उद्योग, बिगर शेती, कौशल्य क्रियाकलाप, हे एकाच महिलेच्या ऑप्शनमध्ये मी तिन्ही प्रकारचे तुम्हाला मुद्दे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर लघु उद्योगमध्ये कृपया निवडा पुन्हा म्हणतायत का त्यामध्ये जॉब, सेल्फ एम्प्लॉई, उत्पादन, व्यापार का सेवा. आपण निवडलं होतं की त्यांच्याकडं मशीन काम आहे, तर सेवामध्ये ते येऊ शकतं. तर सेवा आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. कृपया निवडामध्ये आपण जेव्हा याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारचे ऑप्शन आहेत, तुम्ही वाचू शकता. या ठिकाणी टेलरिंग आहे, टेलरिंग मी निवडतोय आहे. तर 2 नंबरमध्ये विचारतायत की यामध्ये किती महिने गुंतले आहेत. म्हणजे आपण ही महिला, हिचं कुटुंब यामध्ये किती महिने ती ह्या व्यवसायामध्ये आहे, टेलरिंगमध्ये आहे. तर 8 ते 9 महिने असतील, 4-6 महिने असतील किंवा 1 ते 3 महिने किंवा 10 ते 12 महिने, म्हणजे पूर्ण वर्षभर ती जर काम करत असेल तर आपण ते निवडायचं आहे. तर या ठिकाणी 7 ते 9 महिने मी निवडत आहे. त्यानंतर तिसरा नंबर आहे की लघु उद्योग, गैरशेती, कौशल्यासाठी पायाभूत सुविधा आणि उपकरणे उपलब्ध. तर कृपया निवडा. तर यामध्ये तिच्याकडे काय आहे, तर ह्या ठिकाणी तिच्याकडे असणारं उपकरणे आपण निवडूया आणि कृपया निवडामध्ये एनी ऑदर आपण करू शकता. ते जर तुम्हाला स्पेसिफिकली लिहिण्याची सुद्धा लिहू शकता, नाहीतर पुढे ऑप्शन तुम्ही निवडायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता की तुम्ही त्याची पूर्णपणे प्रोफाईल भरून झालेली आहे. तर या ठिकाणी पुढे येतं आहे की बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये 1 नंबरमध्ये तुम्ही कोणत्याही व्यावसायिक संस्थांचे म्हणजे PG, LG अशा कोऑपरेटिव्ह सदस्य आहात का. तर जर ती महिला सदस्य असेल तर होय करायचं आहे, जर नसेल तर नाही करायचं आहे. 2 नंबरमध्ये तुम्हाला सदस्यत्व घ्यायचे आहे का विचारतायत. खालचे काही ऑप्शन आहेत की निर्माता गट, याच्यामध्ये तुम्हाला सदस्यत्व व्हायचं आहे का. FPO, शेतकरी उत्पादक कंपनी, त्याच्यानंतर स्थानिक गट असतील, शेतकरी हित गट असतील की कृषी सहकारी गट असतील, तर यामध्ये तुम्हाला सदस्यत्व घ्यायचं आहे का. तर तुम्ही सर्वांना सुद्धा निवडू शकता किंवा ज्या महिलेला विचारून यामधला कुठलाही ऑप्शन निवडू शकता. सर्वचे सर्व निवडले तरी काही अडचण नाही. पुन्हा आपण पुढं नावावर टच करूया. पुढं स्किल्स मॅपिंगमध्ये 1 नंबरमध्ये येतं की तुम्ही कोणताही कौशल्य कार्यक्रम प्रशिक्षण घेतले आहे का. तर यामध्ये प्लीज सिलेक्ट म्हणतायत. यस आणि नोमध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. या ठिकाणी प्रशिक्षण जर घेतलं असेल कुठल्या प्रकारचं तर यस करायचं आहे आणि यस जर केलं तर यामध्ये दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला टाईप्स ऑफ स्किल ट्रेनिंग, म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुम्ही स्किलचं ट्रेनिंग घेतलं आहे ते इथं नोंद करायचे आहे. ट्रेनिंगचं इन्स्टिट्यूट लिहायचं आहे, ऑर्गनायझेशन लिहायचं आहे आणि किती वर्ष तुम्ही तो प्रोग्राम केला आहे, ट्रेनिंग घेतलं आहे, किती दिवस, किती वर्ष याची माहिती लिहायची. घेतला असेल तर यस करायचं आणि यस केल्यावर एवढी सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल. या ठिकाणी मी नो करतोय आणि त्यानंतर पुढे टच करतोय. पुन्हा क्रेडिट प्रोफाईलमध्ये 1 नंबरला विचारत आहे की तुम्ही उपजीविका उपक्रमासाठी कोणतेही कर्ज घेतले आहे का. जर घेतले असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं. या ठिकाणी मी यस करतोय. 2 नंबरमध्ये ऑप्शन येते की उपजीविका क्रियाकल्पाचा प्रकार कोणत्या कर्जासाठी घेतला जातो. जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते कशासाठी घेतलं आहे, कृषीसाठी घेतलं आहे की पशुधनासाठी घेतलं आहे की लघु उद्योगासाठी. तुम्ही एका वेळेस तिन्ही निवडू शकता किंवा यापैकी कुठलाही एक पण निवडू शकता. तर या ठिकाणी लघु उद्योग, बिगर शेती, कौशल्य उपक्रमासाठी मी निवडतोय. 3 नंबरमध्ये म्हणतायत की उपजीविका उपक्रमासाठी कर्जाचा स्रोत काय आहे. कर्ज घेतलंय तर कर्जाचा स्रोत काय आहे. तर 1 नंबरमध्ये आहे गट आहे, आपला ग्रामसंघ आहे, प्रभाग संघ आहे, त्यानंतर गट बँक जोडणी असेल, इतर बँका किंवा कृषी सहकारी संस्था, अनौपचारिक स्रोत. जर ज्या पद्धतीने
ज्या मार्गाने आपण ज्या संस्थेतून आपण कर्ज घेतले असेल याची या ठिकाणी निवड करायची आहे. तर मी इथं गट बँक जोडणी घेतोय. तर लगेच यामध्ये आपल्याला कर्जाची रक्कमसुद्धा लिहावी लागेल. तर या ठिकाणी मी कर्जाची रक्कम लिहित आहे. तर याचा 4 नंबरमध्ये पूर्ण एकूण क्रेडिट उपलब्ध आलेला आहे आणि 5व्या नंबरमध्ये त्याचा व्याजदर जो असेल तर या ठिकाणी मी 12% व्याजदर टाकत आहे आणि जतन करा यावर टच केल्यानंतर माझ्या स्क्रीनवर बघा आलं आहे की उपजीविका घरगुती प्रोफाईल जतन केले जाईल. तुम्हाला सुरू ठेवायचे आहे का? तर ठीक आहे या नावावर आपण टच करतो. तर तुम्ही या माझ्या स्क्रीनवर बघू शकता की ज्या उषाताई यांची आपण निवड केली होती त्यांचं प्रोफाईल भरून झाल्यानंतर त्यांच्या नावापुढे हिरव्या गोलामध्ये टिक आलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्या ह्या गटातील सर्व महिलांची माहिती तुम्हाला भरायची आहे. तर दुसऱ्या नंबरमध्ये फक्त मी तुम्हाला दुसऱ्या महिलेचं आपण इथं पेंडिंग प्रोफाईलमध्ये 4 महिला राहिल्या आहेत. त्याच्यापैकी मी लताताईंचं नावाच्या पुढे टच करतोय. त्यामध्ये आलेलं आहे पुन्हा तीच माहिती आहे की घरातील विद्यमान वर्तमान उपजीविका उपक्रम. तर या ठिकाणी फक्त मी कृषीच निवडतोय. तुम्हाला एक माहिती मिळवण्यासाठी की एकच महिलेची निवड केल्यानंतर आपण कशा पद्धतीने ही माहिती भरू शकतो. तर ॲग्रिकल्चर निवडल्यानंतर त्यांचं येणारं पूर्ण वार्षिक उत्पन्न या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. ते उत्पन्न मी लिहिलेलं आहे. त्यानंतर कुठलीच माहिती न भरता डायरेक्ट पुढे नावावर टच करायचं आहे. पुन्हा ॲग्रिकल्चर येतं आहे की घरासाठी पिके. तर घरासाठी पिके आपण इथं निवडायचे आहे. जे काही असतील ते कृपया निवडावर नावावर टच करून आपण या ठिकाणी जे काही असतील पिके ती निवडायची आहे. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षीचा हंगाम पुन्हा आपला तोच आहे की आपण हे हरभरा जो निवडलेला आहे ते पीक एकदा घेतोय की दोनदा घेतोय. तर मी एकदाच ठेवतोय. लागवडीखालील क्षेत्र या ठिकाणी मी पुन्हा 2 एकर हे सिलेक्ट करतोय. सिंचनाचा स्रोत या ठिकाणी मी समजा कालवा सिलेक्ट करतोय. तुम्ही जो असेल तो निवडू शकता. माती चाचणी केली का? होय केली आहे. शेतीसाठी पायाभूत सुविधा आणि उपकरणे उपलब्ध आहेत का? तो उपकरणे या ठिकाणी आपण सिलेक्ट करून बघूया. तर यामध्ये ट्रॅक्टर आहे, तणनाशक आहे. या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन आलेले आहेत. तर यापैकी तुम्हाला जे योग्य असेल, जे महिलेनी सांगितली माहिती ती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. तर मी तणनाशक हे निवडतोय आणि इथे जतन करा या नावावर टच केल्यानंतर ते सेव्ह होतंय आणि मी पुढे नावावर टच करतोय. त्यानंतर बिझनेस ऑर्गनायझेशन येतंय. म्हणजे यामध्ये पुन्हा की तुम्ही कोणत्याही व्यावसायिक संस्थेचे PE PGचे सदस्य आहात का? असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. तुम्हाला सदस्यत्व घ्यायचे आहे का? तर त्याच पुन्हा तीच माहिती आहे. तर मी या ठिकाणी आपला जो शेतकरी उत्पादक कंपनी त्याच्यामध्ये सदस्यत्व घेण्याची इच्छा दाखवलेली आहे. पुन्हा पुढे नावावर टच करतोय. त्यानंतर येतं की तुम्ही कोणताही कौशल्य कार्यक्रम प्रशिक्षण घेतले आहे का? तर या ठिकाणी नो करतोय. पुन्हा पुढे नावावर टच करतोय. तुम्ही उपजीविका उपक्रमासाठी कोणतेही कर्ज घेतले आहे का? तर येस करायचं किंवा नो करायचं. महिलेला माहिती विचारून हे तुम्हाला भरायचं आहे. मी येस करतोय. तर कशासाठी घेतलं? तर कृषीसाठीच घेतलं आहे. तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये येतोय की आपण कुठून हे उपजीविका उपक्रमासाठी कर्जाचा स्रोत काय आहे? तर तुम्ही कधी प्रभाग संघामधून सुद्धा घेऊ शकता. गट बँक जोडणीसुद्धा निवडू शकता. तर कर्ज घेतलं त्याची अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर त्याला येणारा जो काही 5व्या नंबरमध्ये एकूण व्याजदर जो आहे तो निवडायचा आहे. पुन्हा जतन करा. इथे ऑप्शन येतं आहे की उपजीविका घरगुती प्रोफाईल जतन केले जाईल. तुम्हाला सुरू ठेवायचे आहे का? तर ठीक आहे वर आपण टिक करायचं आहे. बघा ह्या ठिकाणी ॲडेल प्रोफाईलमध्ये 2 महिला आलेल्या आहेत. उर्वरित राहिलेल्या महिलासुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला त्याची माहिती भरायची आहे. तर मी तुम्हाला कृषीची सांगितली. याबरोबरच आता लताताई यांच्या नावापुढे मी तुम्हाला पशुधनाची माहिती कशी भरायची ते एक सेपरेटमध्ये सांगतोय की पशुधन निवडल्यानंतर पशुधनातून येणारं त्यांचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला भरायचं आहे.
त्यानंतर कुठलाही ऑप्शन न निवडता डायरेक्ट पुढे नावावर टच करायचं आहे. इथं पशुधन आल्यानंतर कृपया निवडा. मग आपल्याकडं कुठलं पशुधन आहे, तर ह्या ठिकाणी मी पोल्ट्री फार्मिंगचं निवडतो आहे. तर ते आहे की किती पशुधन आहे. किती पशुधन आहे तर या ठिकाणी ते सांगतायत की आपण तो जो असेल आकडा तो टाकायचा आहे. 2 नंबरमध्ये तुमच्याकडे पशुधनासाठी आधारभूत पायाभूत सुविधा आहे का, तर यस करायचं आहे. पायाभूत सुविधा आहेच. तुमच्याकडे उपलब्ध मालमत्तेची स्थिती कशी आहे, तर इन गुड कंडिशन आपण लिहित आहोत. वैद्यकीय पशुवैद्यकीय सहाय्य उपलब्ध आहे का, तर आहे. त्यानंतर 5व्या नंबरमध्ये पूरक खाद्य प्रक्रिया केलेले खाद्य पशुधनासाठी चारा उपलब्ध आहे का, तर आहे आपल्याकडे, यस करतोय. 6व्या नंबरमध्ये पशुसंवर्धनाच्या आवश्यक पायाभूत सुविधा आणि उपकरणे ह्या निवडायला सांगितलेत. तर या ठिकाणी आपण पायाभूत सुविधा निवडतोय. कृपया निवडावर टच केल्यानंतर इथे त्यासाठी आपल्याला ऑप्शन आलेत. कामाचे शेड, कुंपण, चकली, पोल्ट्री शेड आणि निवारा हा आपण सिलेक्ट करतोय. झाल्यानंतर जतन करा हे ऑप्शन निवडून पुढे ऑप्शनला आपण सिलेक्ट करतोय. याच्यानंतर आपल्याला येतं आहे की तुम्ही कोणत्याही व्यावसायिक संस्थाचे PGचे सदस्य आहात का, तर आपण नाही आहेत, तर नाही सिलेक्ट करतोय. सदस्य व्हायचे आहे का, तर हो व्हायचे, तर आपण शेतकरी उत्पादक कंपनी निवडतोय आणि पुढे नावावर टच करतोय. तुम्ही कोणताही कौशल्य कार्यक्रम प्रशिक्षण घेतला आहे का, घेतला असेल तर आपल्याला तो निवडायचा आहे आणि पुढे नावावर टच करायचं आहे. तुम्ही उपजीविका उपक्रमासाठी कोणतेही कर्ज घेतले आहे का, तर घेतले असेल तर यस करायचं आहे. ते कशासाठी घेतलं आहे, तर पशुधनासाठी घेतलं आहे. तर 3ऱ्या नंबरमध्ये कर्जाचा स्रोत विचारला आहे. तो आपण प्रभाग संघसुद्धा निवडू शकतो. प्रभाग संघातून आपण एक 60,000 टाकतोय मी, जे असेल ते टाकायचं आणि त्याचं व्याज दर 5व्या नंबरमध्ये 12 टाकत आहे आणि जतन करा सिलेक्ट करतोय. पुन्हा तेच विचारतंय की उपजीविका घरगुती प्रोफाईल जतन केले जाईल, तुम्हाला सुरू ठेवायचे आहे का, तर ठीक आहे वर केलं तर पुन्हा ह्या ताईची माहिती व्यवस्थित या ठिकाणी भरून आलेली आहे. एक शेवटचं उदाहरण म्हणून मी हिराबाई या महिलेचे तुम्हाला माहिती, ज्यामध्ये लघु उद्योग, बिगर शेती, कौशल्य याचं सिलेक्शन करून ती माहिती कशी भरायची. जर महिलेचं काही वैयक्तिक व्यवसाय असेल, दुकानदारी असेल किंवा ती रोजंदारीवर जाते, रोजंदारीवर जाणाऱ्या महिलांची माहिती कुठे भरायची, तर ह्या ऑप्शन निवडून तुम्ही पुढे तिची माहिती भरू शकता. तर तिला येणारं जे काही वार्षिक कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे याच्यावर टच करायचं आहे. कृपया निवडा आल्यानंतर आपल्याला इथे सेवा हे ऑप्शन निवडून कृपया निवडामध्ये तुम्ही खाली गेल्यानंतर इथे भरपूर ऑप्शन आहेत. आचारी आहे, ॲटो रिक्षा आहे, कॅन्टीन चालवतात, केटरिंग सेवा देतात, गवंडी काम आहे, घरकाम आहे, असे भरपूर सारे तुम्ही ऑप्शन निवडू शकता. भरपूर ऑप्शन आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी मी जेव्हा मजुरी म्हणतोय, मजुरीचा रोजगार, हे बघा हे ऑप्शन मी तुम्हाला निवडून दाखवतोय की ती रोजगाराला मजुरीवर जाते. तर ह्या ठिकाणी ते ऑप्शन आहे. तुम्हाला अगोदर लघु उद्योग बिगर शेती कौशल्यामध्ये सेवा निवडायचा आहे. इथे सेवा निवडल्यानंतर हा मजुरीचा रोजगार येत आहे. तर यामध्ये किती महिने गुंतलेले आहेत, तर त्या ठिकाणी ते 12ही महिने आपण म्हणतोय की रोजगारच करतात, रोजंदारीवरच जातात. तर 3ऱ्यामध्ये काय विचारलं की लघु उद्योग, शेती, गैरशेती, कौशल्यासाठी पायाभूत सुविधा आणि उपकरणे उपलब्ध आहेत का, तर या ठिकाणी आपल्याला पायाभूत सुविधा, तर यामध्ये आपण पायाभूत सुविधा निवडतोय की ज्या आहे एनी ऑदर्स निवडून आपण त्याला पुढे सिलेक्ट करतोय. पुन्हा याले की कुठल्या याच्यामध्ये तुम्ही व्यावसायिक संस्थेमध्ये सदस्य आहात का, तर नाही आहे, आणि तुम्हाला सदस्य घ्यायचे आहे का, तर आपण एक शेतकरी उत्पादक कंपनी निवडतोय आणि पुन्हा पुढे नावावर टच करून
आलेलं ऑप्शन काय, तुम्ही कोणताही कौशल्य कार्यक्रम प्रशिक्षण घेतले आहे का, तर नाही म्हणून सिलेक्ट केल्यानंतर पुढे ऑप्शन निवडायचं आहे. तुम्ही उपजीविका उपक्रमासाठी कोणते कर्ज घेतले आहे का, जर घेतले असेल तर लिहायचं, नसेल तर नाही करून जतन करा हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर शेवटचा पर्याय असतो की उपजीविका घरगुती प्रोफाईल जतन केले जाईल, तुम्हाला सुरू ठेवायचे आहे का, तर ठीक हे ऑप्शन निवडून आपण ह्या महिलेची माहिती भरून झालेली आहे. अशाच पद्धतीचे शेवटच्या महिलेची आपण माहिती भरून झाल्यानंतर मेंबर प्रोफाईल पूर्ण होईल आणि आपण लाईव्हलीहूड प्लॅन त्याच्यावर काम करणार आहोत. तर आत्तापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, प्लीज एक लाईक करावी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पूर्णपणे मेंबर प्रोफाईल आपल्या सर्व मेंबरची भरून झालेली आहे. तर दुसरा ऑप्शन आहे जो लाईव्हलीहूड प्लॅन, तो आपण सिलेक्ट करतोय. यामध्ये ॲडेड प्रोफाईल हे 5 आहेत, 5 आलेले आहेत की ह्या महिलेच्या नावापुढे ॲड प्लॅन या नावावर या ठिकाणी टच केल्यानंतर आपल्याला आपल्या स्क्रीनवर अशा पद्धतीचं माहिती विचारली आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्लॅन्स ॲडेड 0 आहेत. आत्ता सध्या आपण कुठलाही प्लॅन भरले नाही. यामध्ये तुम्ही बघाल की फार्मिंगचे इंडिव्हिज्युअल आणि फार्मिंग ग्रुप, त्याच पद्धतीने ऑदर फार्म बेस्ड इंडिव्हिज्युअल, ऑदर फार्म बेस्ड ग्रुप, ॲनिमल हजबंड्री इंडिव्हिज्युअल, ॲनिमल हजबंड्री ग्रुप, असे सर्व प्रकारे ग्रुपमध्ये आणि इंडिव्हिज्युअलमध्ये त्याचा इथे नोंद करू शकता तुम्ही. जर सदस्य हे इंडिव्हिज्युअलमध्ये कुठलाही व्यवसाय करणार असतील तर ते इंडिव्हिज्युअलमध्ये लिहायचं आहे आणि जर सदस्य एकूण 5 सदस्य घेऊन कुठलाही व्यवसाय करणार असेल तो आपण ग्रुपमध्ये निवडायचा आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला फार्म इंडिव्हिज्युअल याबद्दल माहिती सांगणार आहे, त्याचं सिलेक्शन करायचं आहे आपण. यामध्ये आपल्याला फार्म इंडिव्हिज्युअलमध्ये हंगाम विचारला जातो, तर आपण या ठिकाणी रब्बी हंगाम सिलेक्ट करू. 2 नंबरला आहे पीक, कृपया निवडा. तर ह्या ठिकाणी आपल्याला कृपया निवडा नंतर हरभरा आणि नवीन जोडा. तर हरभरा नसेल तर नवीन जोडावर नावावर आपण टच केल्यानंतर आपल्याला येते की योजनेत एक नवीन क्रियाकलाप जोडला जाईल, तुम्हाला पुढे जायचे आहे का, तर होय नावावर टच केल्यानंतर दुसरं ऑप्शन जे पीक आहे त्या ठिकाणचं कृपया निवडा. आपण पुन्हा टच केल्यानंतर बॉक्समध्ये आपल्याला भरपूर असे पिकांचे ऑप्शन येतात. या ठिकाणी ऊस आहे, या ठिकाणी आंबा आहे, त्यानंतर एरवंडेल, कांदा आहे, काकडी आहे, काजू आहे, कापूस आहे. जे जे काही पीक ती महिला घेत असेल, तिने जी माहिती दिलेली असेल ती या ठिकाणी निवडायची आहे. तर या ठिकाणी मी गहू निवडत आहे. तर तिसऱ्या नंबरमध्ये क्षेत्र एकक, म्हणजे क्षेत्र हे आपण एकरमध्ये मोजत आहोत आणि पिकासाठी क्षेत्र किती आहे, तर ते 1 असेल, 2 असेल, 3 असेल, जे काय असेल ते आपल्याला निवडायचं आहे. समर्थन श्रेणीमध्ये की या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारची मदत या महिलेला आवश्यक आहे. आता या ठिकाणी आपला प्लॅनचं काम सुरू होतं की तिला कुठल्या प्रकारची मदत हवी आहे. तर या ठिकाणी आपण कर्ज, विमा, अनुदान निवडत आहे. तर समर्थन प्रकारमध्ये आपल्याला आर्थिक मदत ही आपण निवडत आहोत. बँक कर्ज असू शकतं, आर्थिक मदत कुठलाही एक प्रकारचं, तिला बाकीचे सुद्धा ऑप्शन आहेत, त्यापैकीही तुम्ही निवडू शकता. पण या ठिकाणी मी आर्थिक मदत निवडत आहे. या ठिकाणी माहिती पुढे जाण्यासाठी हे बघा खूप वेळेस असं होतं की माहिती तर भरली जाते आणि आपल्याला याच्या पुढे जाण्याचं प्रकार समजत नाही, कशा प्रकारे पुढे जावं. तर ह्या ठिकाणी जो छोटासा खाली असा बाण आहे त्यावर टच केल्यानंतर ह्या ठिकाणी हे ऑप्शन आपलं सिलेक्ट होतं आणि खालील माहिती आपल्याला भरावी लागते, तेव्हाच आपलं काम हे पुढं जातं, आपला सर्वे पुढे जातो. तर एकूण आवश्यक गुंतवणूक, ह्या कामामध्ये एकूण आवश्यक गुंतवणूक किती आहे, तर या ठिकाणी आपल्या दिलेल्या माहितीनुसार आपण तो आकडा भरायचा आहे. तर आपल्याकडे स्वतःकडे उपलब्ध संसाधनेमध्ये आपल्याकडे किती रक्कम आहे
त्या महिलेकडे स्वतःची स्वभांडवल आपण जे म्हणतो ते या ठिकाणी भरायचं आहे. आणि गॅप जो आहे तो ऑटोमॅटिक येतो आणि यानंतर डन नावावर आपल्याला टच करायचा आहे. तो सेव्ह होतो आणि त्यानंतर आपण जतन करा या ठिकाणी आलं आहे की आपली विनंती यशस्वीरित्या सबमिट केली. त्याचबरोबर आपल्याला जर दुसरी विनंती काही जोडायची असेल तर तीसुद्धा या ठिकाणी खालील दुसरी विनंती जोडा ऑप्शनवर आपण टच करून जोडू शकतो. अन्यथा या ठिकाणी बॅक बटनावर टच करून आपण पुन्हा मेन पेजवर येतोय की ज्या ठिकाणी आपल्याला फार्मिंग इंडिव्हिज्युअलमध्ये एक प्लॅन भरलेला दिसतोय. तर दुसराही आपल्याला कुठला ह्याच महिलेचा प्लॅन भरायचा असेल तर आपण भरू शकतो. नाहीतर पुन्हा आपण बॅक करायचं आहे. तर हे बघा उषाताई आहे त्यांचा प्रोफाईल भरून झालेला आहे. त्यांच्या नावापुढे हिरवा टिक मार्क आलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्या सर्व महिलांची या ठिकाणी तुम्हाला प्लॅन ॲड करून माहिती भरायची आहे. तर एक एक करून मी भरतो आणि तुम्हाला त्यानंतरचा लाईव्हलीहूड रँकिंग प्लॅनचा शिकवणार आहे. दुसऱ्या महिलेच्या नावावर आपण ॲड प्लॅनमध्ये टच केल्यानंतर आपण सुरुवातीला फार्मिंग निवडलं होतं इंडिव्हिज्युअल. यावेळेस तुम्हाला मी ॲनिमल हॅजबंड्री पशुधनाचं इंडिव्हिज्युअल प्लॅन कसा भरायचा त्याची माहिती सांगत आहे. त्या नावावर आपण टच केल्यानंतर इथे आपल्याला पशुधन विचारत आहेत की कृपया निवडा. तर या ठिकाणी आपण नवीन जोडा नावावर टच केल्यानंतर होय ऑप्शन निवडून पुन्हा कृपया निवडा नावावर टच केल्यानंतर आपल्यापुढे पशुधनाचे भरपूर असे ऑप्शन येणार आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला शेळीपालन जे सर्वात शेवटी आहे त्याची निवड करून त्याची माहिती कशी भरायची ते शिकवणार आहे. तर पशुधन एकूण किती पशुधन आहेत, 10 आहेत, 20 आहेत, असं ते आपल्याला माहिती भरायची आहे. समर्थन श्रेणीमध्ये कृपया निवडामध्ये इथे कुठल्या प्रकारची आपल्याला मदत गरजेची आहे की आपल्याला इनपुट्स पाहिजे, उपकरणं पाहिजे, कर्ज पाहिजे, पायाभूत सुविधा पाहिजे, प्रशिक्षण पाहिजे का विपणन समर्थन पाहिजे. या ठिकाणी मी कर्ज विमा अनुदान निवडत आहे. समर्थन प्रकारामध्ये आपल्याला लोन, गट विमा, प्राणी विमा पाहिजे. तर या ठिकाणी लोन मी निवडत आहे आणि ह्या नावावर पुन्हा हे ऑप्शन आल्यानंतर या ठिकाणी टच केल्यानंतर त्याचं सिलेक्शन होतं आहे आणि ही खालील एकूण आवश्यक गुंतवणूक या ठिकाणी किती रकमेची आवश्यकता आहे हे आपल्याला निवडायचं आहे. जेवढं कर्ज पाहिजे ते तुम्ही तिथे लिहू शकता आणि या ठिकाणी दुसऱ्या उपलब्ध संसाधनामध्ये आपलं स्वभांडवल किती आहे हे तुम्हाला निवडायचं आहे. तर त्याच्यामधला गॅप इथे येऊन जातो आणि आपण डन हे ऑप्शन निवडायचं आहे. ते सेव्ह झालं आहे. पुन्हा जतन करा हे ऑप्शन निवडून आपली विनंती मागणी यशस्वीरित्या सबमिट केली. श्रेणीकरण झालेलं आहे. तर नवीन याच महिलेसाठी दुसरी विनंती जर जोडायची असेल तर या नावावर टच करून आपण दुसरी विनंती जोडू शकतो. नाहीतर आपण पुन्हा बॅक घेऊन ह्या मेन पेजवर आल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की ॲनिमल हॅजबंड्री इंडिव्हिज्युअलमध्ये एक प्लॅन भरून झालेला आहे. या महिलेचा आपण प्लॅन भरलेला आहे. हिराबाई ह्या महिलेचा मी तुम्हाला प्लॅनमध्ये नॉन फॉर्म इंडिव्हिज्युअल म्हणजे बिगर शेती व्यक्तिगत माहिती कशी भरायची ती दाखवत आहे. तर यामध्ये बिगर शेती प्रकार निवडायचा आहे आपल्याला. तर मजुरीचा रोजगार असेल किंवा आणखी काही वेगळं असेल तर तुम्हाला तो निवडायच्यासाठी नवीन जोडा हे ऑप्शन निवडून होय आलेल्या पर्यायाला होय हे ऑप्शन निवडायचं आहे. पुन्हा कृपया निवडावर टच केल्यानंतर आपल्यापुढे भरपूर सारे पर्याय येतात की ज्यामध्ये अगरबत्ती बनवणे, अन्न प्रक्रिया युनिट, आचारी, इलेक्ट्रिक दुकान, दुरुस्ती, व्हॅन, कपड्याचे दुकान, कॅन्टीन, केटरिंग, गवंडी, घरकाम, चटई बनवणे, चालक, चित्रकला, छापखाना, जनरल असे भरपूर सारे ऑप्शन येतात. तर या ठिकाणी मी टेलरिंगचं ऑप्शन निवडून तुम्हाला माहिती देत आहे. तर समर्थन श्रेणी निवडून या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारची माहिती, कुठल्या प्रकारची मदत या महिलेला पाहिजे आहे ते या ठिकाणी भरायचं आहे. तर मी टेलरिंगसाठी प्रशिक्षण हे निवडत आहे. तर प्रशिक्षणामध्ये समर्थन प्रकारामध्ये निवडा. ते यामध्ये
ट्रेनिंगचे प्रकार आहेत बघा, खूप सारे ऑप्शन आलेत की तुम्हाला कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग पाहिजे. तर ह्या ठिकाणी मी आता ऑप्शन निवडत आहे की DDUJKY राज्यामध्ये कौशल्य प्रशिक्षण प्लेसमेंटसाठी कौशल्य प्रशिक्षण निवडत आहे. तर पुन्हा त्या बाणावर आपण टच केल्यानंतर तो सिलेक्ट होतो. टेलरिंगसाठी होय करायचं आहे. तर समर्थन आवश्यकसाठी आपल्याला काय पाहिजे की सरकारी योजना विभाग समर्थन पाहिजे, हे आपण निवडून वर्णन करायचं असेल त्याचं पूर्ण सविस्तर तर ते करू शकता, नाहीतर डन ऑप्शन निवडून सुद्धा ही माहिती सेव्ह होते. आपण जतन करा ऑप्शन निवडल्यानंतर मागणी यशस्वीरित्या जतन केली आहे, श्रेणीसाठी यशस्वीरित्या सबमिट केलेली आहे. पुन्हा आपल्याला बॅक हे ऑप्शन निवडायचं आहे. तुम्ही बघू शकता नॉन फॉर्म ME मायक्रो एंटरप्राइजेस, ME म्हणजे मायक्रो एंटरप्राइजेस इंडिव्हिज्युअल, यामध्ये एक प्लॅन आपण जोडलेला आहे. तर पुन्हा बॅक केल्यानंतर आता आपण 5 महिलांपैकी 4 महिलांची पूर्णपणे माहिती भरून झालेली आहे. शेवटच्या महिलेची सुद्धा माहिती भरल्यानंतर आपण जे लाईव्हलीहूड रँकिंग आहे ह्या ऑप्शनमध्ये जाणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लाईव्हलीहूड प्लॅन्स हा सर्वच्या सर्व सदस्यांचा आपला भरून झालेला आहे. यानंतर आपण लाईव्हलीहूड रँकिंगमध्ये जाणार आहोत. तर या ठिकाणी एकच महिलेचं रँकिंगसाठी नाव आलेलं आहे. तर त्या ठिकाणी त्या महिलेच्या नावापुढे येणारा जो 0 आहे, त्या चौकोनामध्ये जो 0 असेल त्यामध्ये टच करायचा आहे. आत्ता सध्या माझ्याकडे फक्त एकच रँकिंगला आलेलं आहे ह्या गटासाठी, पण आपल्याकडे कदाचित 1 नाव, 2 नाव, 3 नाव, 4 नाव असे येतील. त्यावेळेस आपल्याला त्या महिलांना रँकिंग देणं आवश्यक आहे. म्हणजे कुठल्या महिलेला आपण प्रथम योजनेचा लाभ देणार आहोत, दुसरा नंबर देणार आहोत, तिसरा नंबर देणार आहोत, हे सिलेक्शन करायचं आहे. तर या ठिकाणी जो महिलेच्या नावापुढील असणारा चौकोनावर मी टच करतोय तिथे आपल्याला 1 नंबर टाकायचा आहे. तर ह्या महिलेला आपण 1 नंबर का देतोय, तर ह्यामध्ये खाली रिझन फॉर द रँकिंग का देतोय, तर ती काय ट्राईब्स एरियामध्ये आहे, आदिम जमातीमध्ये आहे, एकल निराधार महिला आहे म्हणून देतोय, किंवा SC ST मधील जमातीमधील आहे, वुमन हेडेल फॅमिली आहे तीच मुख्य आहे याच्यामध्ये, किंवा PWD म्हणजे ती अपंग आहे. असं कुठलंही जे ऑप्शन असेल योग्य ऑप्शन आपण निवडून त्या ठिकाणी त्या महिलेला रँकिंग देऊ शकता. तर मी या ठिकाणी SC ST हे ऑप्शन निवडून कन्फर्म रँकिंगवर टच केल्यानंतर श्रेणी यशस्वीरित्या अपडेट आहे. तर हे पूर्ण रँकिंग देऊन झाल्यानंतर कृपया प्रमाणित करा हे ऑप्शन निवडायचं आहे. यशस्वीरित्या प्रमाणित केले म्हणजे आपली रँकिंग देऊन झालेली आहे. तर पुन्हा आपण बॅक बटनावर जाणार आहोत की या ठिकाणी तुम्हाला दिसेल की आपण हा जो गट आहे ज्ञानेश्वरी याची मेंबर आहेत 5 आणि प्रोफाईल ॲडेड झालेत 5. बाकीचे प्रोफाईल आपण भरले नाहीत तर त्यामुळे ते 0 दिसत आहेत. परंतु हा जो वरचा नंबर 1 नंबरचा गट आहे त्याचं पूर्णपणे माहिती भरून झालेली आहे. आणि आत्ता आपण हा 7 नंबरचा ज्ञानेश्वरी SG याची माहिती भरून झालेली आहे. तर तो आता माहिती पूर्ण झाली आहे की नाही बघण्यासाठी पुन्हा त्या गटावर आपण टच करू. या ठिकाणी मेंबर प्रोफाईल हे पूर्णपणे भरून झालेले आहेत. त्यानंतर लाईव्हलीहूड प्लॅन बघू, ते सुद्धा भरून झालेले आहेत आणि आपली रँकिंगसुद्धा दिली गेलेली आहे. तर हा गट आपल्याला आता जेव्हा ग्रामसंघाकडे VOकडे सबमिट करायचं आहे त्यासाठी आपण पुन्हा मेंबर प्रोफाईलवर टच करून या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली निळ्या पट्टीमध्ये ऑप्शन हे नाव आलेले आहे. तर ऑप्शन नावावरील 3 टिंबावर आपण जेव्हा टच करतो तर व्ह्यू डाउनलोड समरी म्हणजे आपण जी भरलेली माहिती आहे ती तुम्ही बघू शकता किंवा डाउनलोड करू शकता. दुसऱ्यामध्ये ती सबमिट लाईव्हलीहूड प्लॅन टू VO ग्रामसंघाला ती माहिती आपण सबमिट करायची आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये रिक्वेस्ट फॉर रिसबमिशन म्हणजे आपल्याला भरलेली माहिती याच्यामध्ये काही चूक झालेली असेल तर हे ऑप्शन निवडून त्यामध्ये आपण दुरुस्ती करू शकतो. तर या ठिकाणी मी
दुसऱ्या नंबरचा ऑप्शन निवडतोय सबमिट लाईव्हलीहूड प्लॅन टू विवो. यानंतर आपल्या पुढे येतं SG लाईव्हलीहूड समरी आणि खालच्या बाजूला CRP कडून टिप्पणी कृपया निवडा यावर आपण टच करूया. त्यामध्ये खालून 2 नंबरला SG प्रोफाईल अँड प्लॅन कंप्लीटेड हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर प्रस्तुत करणे. तुम्ही या स्वयंसहायता समूहावर आणखी बदल करू शकणार नाही. तुमची खात्री आहे की तुम्ही सबमिट करू इच्छिता? तर होय. तर ग्रामसंघाकडे यशस्वीरित्या सबमिट केले. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी की माहिती बॅक घेतल्यानंतर आपण 7व्या नंबरचा जो आपला गट होता तो त्याच्यावर हिरवी टिक आलेली आहे. म्हणजे आपली पूर्णपणे माहिती भरून झालेली आहे. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद पूर्णपणे व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या इतर CRP ताईंना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.